मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळतीये। वीरेश्वर 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकार आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते यश 11 संघाला। स्ट्रायकर एंडला युगल पाटील पहिला चेंडू। यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र एकेरी धाव मिळते पहिल्या चेंडूवरती। पहिल्या चेंडूने मात्र श्री गणेश होतोय तो यश 11 संघाचा। पहिला चेंडूचा खेळ संपलाय। धावफलकावरती धाबा एकेरी धाव मात्र जोडली गेली आहे। 4 षटकांचा सामना। पहिलं षटक प्रगती पथावर गोलंदाज किरण वेलखुंडे पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे। समोर आहे तो फलंदाज स्ट्रायकर वरती भावेश पाटील। यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये हे बघूया झेल होईल का। आणि इथे मात्र हाती आलेल्या लोण्याचा गोळा मात्र जमिनीला दान केला। चांगला प्रयत्न केला परंतु त्या क्षणार्धात मात्र इथे 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या। त्या 2 धाब्याच्या बरोबरीने यश 11 संघ पोहोचतोय तो 3 या आकड्यावरती। 3 धाबा धावफलकावरती लागले गेले तर यश 11 त्याच्या विरोधात वीरेश्वर 11 असा हा सामना मैदानावरती पाहतोय। 2 मध्ये सुरू असलेला हा विद्यमान सामना आपल्या घरच्या मैदानावरती आहे। गोलंदाज किरण यावेळेस धीम्या गतीचा चेंडू। हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला आणि यष्टीरक्षक सुधीर मुंबरे मात्र सुरेख झेल मात्र टिपती गेली आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो यश 11 संघाला। फलंदाज बाद होतोय तो भावेशला मात्र परतावा लागले। बाद होतोय भावेश पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला। तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगीकूच करतोय तो फलंदाज सुमेध देशमुख। स्ट्रायकरला धावफलक स्थिरावलंय ते 1 बाद 3 या आकड्यावरती। 3 बाद 1 बाद 3 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती यश 11 संघाची। गोलंदाज तयार किरण वेलकुंडे मला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्या भरती आपल्या षटकातील चेंडू हाताळताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती समोर उभा तो स्ट्रायकर नौका फलंदाज सुमेध जाधव सुमेध देशमुख। यावेळी जबरदस्त फटका कार्पेट पद्धतीचा फटका जमिनीला गुदगुला करत चेंडू गेला। क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडू उचलला फेकतोय तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव। या एका धावेच्या साह्याने या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती। 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 1 बाद 4 अशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती यश 11 या संघाची। अतिशय संत आणि शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय या 2 संघांमध्ये। गोलंदाज किरण यावेळेस मात्र काय घडतं जोरदार अपील केली आहे परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळून अपील करणं फार महत्वाचं आहे। कारण एखाद्यावरची जर अन्याय झाला तर आपण न्यायालयामध्ये दाद मागतो परंतु इथे मात्र मैदानावरती पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी ती अपील मात्र पूर्णपणे फेटाळून लावली आहे। धावफलक स्थिरावलं 1 बाद 4 या आकड्यावरती। यावेळेस मात्र काय चेंडू फेकला गेला आणि फलंदाज मात्र अशा अद्भुत अशा नजरेने पाहत राहिला आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही सरळ चेंडू विसावला तो सुधीर मुंबरे यष्टीच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि या पंचाचा पहिले षटक संपल्याचा इशारा आला निर्वाला आला। पहिल्या षटकामध्ये धावा जमविल्या त्या यश 11 संघाने 4 धावा। सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहिली गेली ती गोलंदाज किरण वेलकुंडच्या माध्यमातून। तर दुसरं षटक कोण घेऊन येतंय तर ऐकूया तोपर्यंत डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत।
करगाव दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेपेक्षा टॉस साठी यायचे तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज नितीन मडवी पहिल्या षटकला किरण वेलकुंडे टाकले एक जबरदस्त षटक टाकलं गेलं एक बाद 4 धावा दिला दुसरं षटक घेऊन आला नितीन मडवी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यावेळेस मात्र चेंडू फेकला गेला परंतु इथे मात्र काय घडतंय पंचांनी हवेमध्ये दोन्ही विंग्स मात्र हवेमध्ये पसरवले आणि इथे मात्र स्वेर चेंडू घोषित केला एक अवांतर धावेची बढती मिळते एक अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल ती 5 अंकावरती यावेळेस मात्र जबरदस्त फटका चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे हा येतोय चौकार या 4 9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या तर नितीनच्या चेंडूवरती हा चौकार आलाय 4 धाव्याच्या बरोबरीने 9 धावा गोलंदाज पुन्हा एकदा नितीन यावेळेस मात्र चेंडूला टॅप केला क्रीजवरतीचा चेंडू फेक ठेवला गेला परंतु एक चिक्की धाव मात्र इथे घेतली गेली आणि एकेरी धाव मात्र जोडली जाईल एका धाब्याच्या बरोबरीने यश 11 संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 10 अंकावरती एक बाद 10 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती यश 11 संघ आणि या वीरेश्वर 11 या संघाबरोबरती दुसरं षटक नितीन मडवी चौकाराचा बार खाल्लाय नितीननं परंतु कशावर कमबॅक करतो हे पाहणं गरजेचं आहे धावपलकावरती धाबा 10 राज ढमाले यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मी शब्द सुमणार या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत यावेळेस मात्र काय चेंडू फेकला गेला आणि इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त फलंदाज बाद होतोय तो युगल पाटील मात्र परतब लागले डीजे स्ट्रायकरला धावपलकावरती धाबा स्थिरवला ते अद्यापपर्यंत 10 धाबा 2 बाद 10 अशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती यश 11 या संघाची वीरेश्वर 11 या संघाबरोबर खेळत असताना दुसऱ्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज नितीन मडवी मात्र कमबॅक केला एक महत्वाचा फलंदाज तंबूच्या आसरा धाडला युगल यावेळेस मात्र जोरकस पात फिरवली गेली परंतु इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली असती परंतु झेल मात्र सुट्टी आणि या चेंडूवरती येते एकेरी धाव या एका धाब्याच्या मदतीने यश 11 संघ पोहोचतोय तो 11 या अंकावरती 11 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या मैत्रीपूर्वक लढत या पाहायला मिळते आपल्या घरच्या मैदानावरती हरीश पाटील यांनी सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न केला गोलंदाज नितीन यावेळेस मात्र चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पलीकडे आर पार रामदेव बाबा पतंजली षडगार या 6 सुमेध देशमुखच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय षटकार यावेळेस मात्र सुरेख फटका परंतु इथे मात्र काय घडतंय आणि पुला खालून पाणी गेलं आणि चेंडू जसा सुईमधून धागा ओला जातो तसा चेंडू गेला सीमारेषा पलीकडे हा येतो या चौकार या 4 धावेने संघाची धावसंख्या
21 अंकावरती. संख्या 21 अंकावरती आहे. चौफेर प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतोय जसं पंढरपूर आळंदीला वारकरी संप्रदाय जातो आणि गोल रिंगण करून बसतो तिथेच मात्र तसंच पद्धतीने इथे मात्र बरेच प्रेक्षक उभे राहून किंवा शांत बसून सामन्याचा आनंद घेतात. धावपलकावरती धाबा आल्या त्या 2 बाद 21 धाबा. तर तिसरा षटक घेऊन येतोय तो रोहित जाधव. वाजवी 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा त्या 2 बाद 21. तर तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती रोहित जाधव गोलंदाजीच्या बहुल्यावरती. समोर येतो फलंदाज स्ट्रायकर एंडला रुपेश पाटील. त्याच्या समोर सुमेध जाधव एक ज्याच्या मनगटामध्ये सुमेध देशमुख ज्याच्या मनगटामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी. फलंदाज सुमेध जाधव गोलंदाज रोहित. यावेळेस मात्र जबरदस्त फटका सरळ फेकून दिला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या बुलंदी षटकार. लागल्या जसं पारिजातकाची फुले वेचावीच तशा धावा वेचतात हे दोन्ही फलंदाज. 2 बाद 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित जाधव आपल्या गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. समोर उभा तो फलंदाज रुपेश पाटील. नॉन स्ट्राइक होते फलंदाज सुमेध देशमुख. चांगली आहे फलंदाजी फटकेबाजी पाहायला मिळते तिथे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस काय घडतंय उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जाते. पंचनी दंडित केले गोलंदाज रोहित जाधवला. एक अवांतर धाब्याची बढती मिळते. या अवांतर धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती 28 अंकावरती आहे. यश इलेव्हन संघाची 28 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज रोहितला मात्र विचार करायला भाग पाडले ते दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र काय घडतंय सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तो फलंदाज रुपेश पाटीलला मात्र परतावा लागलाय. डीजे मैदान मध्ये जातोय तो फलंदाज अविनाश देशमुख. स्ट्रायकरला धावपलक स्थिरावलं ते 3 बाद 28 धाबा. यश इलेव्हन संघाच्या वीरेश्वर 11 संघाबरोबर खेळत असताना 2 संघांमध्ये ही मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळते. या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 10वी या स्पर्धेमध्ये. गोलंदाज रोहित जाधव तिसरं षटक प्रगती आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना. अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलतोय तत्पूर्वी या चेंडूवरती येणारा एकच धाव. एका धाब्याच्या मदतीनं एका धाब्याच्या साह्यानं यश इलेव्हन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. ती अद्यापपर्यंत 29 धावा.
यावेळेस जबरदस्त फटका सजवला सुमेध देशमुखला, परंतु इथे मात्र अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती येणार एकेरी धाव. सुधीर मुंबरे मात्र चेंडू खाली येतोय. तत्पूर्वी या एका धाब्याच्या मदतीनं धावपलकावरती धाबा आल्या त्या 30 धाबा. यावेळेस मात्र चेंडूला खालीच ठेवलं आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू विसावला तो यष्टी रक्षक सुधीर मुंबरे याच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता धावपलक स्थिरावलंय. ते 3 बाद 30 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगती पथावर गोलंदाज रोहित. यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आहे तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. चौथा षटक कोण घेऊन येतोय तो पाहूया. 3 षटकांचा बाजवी खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर यश इलेव्हन संघाच्या धावा झाल्या त्या 36 धावा वीरेश्वर इलेव्हन संघाबरोबर आपल्या घरेलू मैदानावरती खेळत असताना. तर चौथा षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर गोलंदाज सचिन विचारेच्या हातामध्ये चेंडू दिलाय स्वतः कर्णधारानं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा 36 धाबा. शेवटचा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सचिन विचारे. 10-12 पावलाचा रनअप. समोर उभा तो ढाण्या वाघ सुमेध देशमुख. दोन ढाण्या बागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई. वीरेश्वर इलेव्हन त्याच्या विरोधात यश इलेव्हन. गोलंदाज सचिन. यावेळेस मात्र दुधारी तलवारीचा वापर केला, परंतु इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि बाईच्या माध्यमातून एक कैरी धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 37 या अंकावरती. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. धावपलकर धाबा 3 बाद 37 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेला, परंतु इथे मात्र चांगला चेंडू फेकला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावपलक स्थिरावलंय ते 37 धाबा. चौथा षटक प्रगतीपथावर गोलंदाज सचिन विचारे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला, परंतु चेंडू मात्र आशालभूत अशा नजरेने पाहत राहिला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू विसावला तो यष्टी रक्षक सुधीर मुंबरे याच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू. धावपलक स्थिरावलं. धाव संख्येवरती अंकुश लावलंय. धाव संख्येवरती व्यसन घातले. धाव संख्या थंडावले. मित्र म्हणेन धाव फलकावरती 37 धावा. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. ते गोलंदाज सचिन विचारे चांगली गोलंदाजी. अगदी गोलंदाजी चमक मात्र दाखवून देतोय तो गोलंदाज सचिन. यावेळेस मात्र फटका फसला. उंची जास्त आणि लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आपल्याच गोलंदाजीवरती चांगली झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतोय तो अविनाश देशमुखला मात्र परतावा लागलाय. डीजे तर नौका फलंदाज मैदानात जातोय तो अक्षय थोरवे. मैदानावरती धावपलक स्थिरावलंय ते 37 धावा. चौथा षटक प्रगतीपथावर सचिन विचारे मात्र चांगली गोलंदाजी करते. कमबॅक केला मित्र म्हणे सचिन विचारेने. अजूनपर्यंत एकच धाव दिली आपल्या षटकामध्ये. धावसंख्येवरती मात्र अंकुश लावलं. व्यसन घातले या गोलंदाज सचिननं.
नौका फलंदाज स्ट्रायकरला आकाश अक्षय तोरवे, स्ट्रायकर वरती गोलंदाज सचिन. यावेळेस मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतोय, फेकतोय तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एका धाब्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल 38 या अंकावरती. 38 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. चौथा षटकातील शेवटचा चेंडू. चौथा षटक प्रगती पथावर. गोलंदाज सचिन विचारे, समोर वळतो फलंदाज सुम्या देशमुख. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये यश 11 संघाने धावा जमविल्या. त्या 4 षटकामध्ये 38 धावा, येणारे 24 चेंडू आणि आता मात्र 39 धावांची गरज आहे, ती म्हणजे वीरेश्वर 11 संघाला. सर थँक्यू सर. पुढच्या मॅच साठी शिवशंभो 11 ढेकू विपक्ष श्री 11 आतकरगाव संघासाठी नाणेफेकीचा कौल होईल. मी विनंती करतो राज ढमाले यांना की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. राज ढमाले, ढेकू गावचे उद्योजक राज ढमाले यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल राज ढमाले सर करतील. वीरेश्वर आणि यश 11 असा हा विद्यमान सामना या ठिकाणी. 39 धावांची गरज वीरेश्वर वलीन संघाला जिंकण्यासाठी. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. चला 39 रन्स रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरी. संघाला पहिली आकाश देशमुख. चला फील्डिंग लावून घ्या प्लीज. यश 11 वाले फील्डिंग लावून घ्या प्लीज. तर सन्मान्य दिलीपजी पाटील उपाध्यक्ष खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दमदार उपाध्यक्ष सन्मान्य दिलीपजी पाटील, आपण कुठं असाल तर आपल्या विनंती कृपया स्टेजवर स्थान बनवा प्लीज. खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाशक्ती
जिल्हा उपाध्यक्ष प्लीज या पण दिलीपजी पाटील. आणि हा यस पहिला दमदार स्ट्रोक चेंडू जायला ठिकाणी डीप एक्स्ट्रा करून लॉंगर मॅनच्या मधून चांगलं फिल्डिंग सीमारेषे लगत मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या 1 वर आणि गोलंदाज पहिले छोट्या प्रगती पदावर युगल पाटील. आणि तिकडे नॉन स्ट्राईक फलंदाज यस सुधीर आणि किरण. युगल पाटील स्वतः आयोजक आहे त्या ठिकाणी. 39 धावांची गरज, निर्धारित 24 चेंडू. सामना नक्कीच रंगतदार होईल कारण दोन्ही संघ चांगले प्रतिस्पर्धी आहेत आमने सामने. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी कॉट बिहाइंड आणि अतिशय खराब डळमळीत सुरुवात, विकृत सुरुवात. पहिल्या फेकेचा बदन प्रभात, पहिल्या फेकेचा सपाया, पहिल्या फेकेचा सुपडा साप. 1 for the loss of 1 wicket. आणि वन डाऊन द फलंदाज रोहित जाधव. एक बाद एक. अतिशय खराब सुरुवात. पहिला फलंदाज, पहिला मोहरा सलामीचा फलंदाज बॅक टू द डगआउट. युगल पाटील तयार. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. राईट आर्म राहून देखील पुन्हा नदी शॉर्ट पे चेंडू अकोट टप्प्याचा पुन्हा पुल करायचा तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहिजे असा आला नाही. या ठिकाणी चेंडू जाऊन मिड ऑनला. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 2 वर. 1 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा या ठिकाणी. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024. उद्या या शृंखलेचा जी प्रतियोगिता आहे त्याचा हा शेवटचा दिवस असेल. आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढला या ठिकाणी चेंडू मिड ऑफला. पुन्हा एकदा अफलातून फिल्डिंग, चांगलं फिल्डिंग. यस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त व्हेरिएशन, व्हरायटीज, वैविध्यपूर्ण मारा या ठिकाणी युगल पाटील. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या अँगलने फेकतोय. फक्त एनिमी 2 धावा देणे, 1 बली. काय बॉलिंग टाकली, जबरदस्त अनालिसिस, पृथक्करण, विश्लेषण. लेफ्ट महोदय विके यस कव्हरला अफलातून फटका, शाश्वत सनातन फटका डीजे. प्लीज. अतिशय चांगला फटका, रमणीय स्ट्रोक, तंत्रशुद्ध कलात्मक दर्जेदार स्ट्रोक. लेफ्ट महोदय विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी लॉब केला चेंडू हवेमध्ये आणि दुसरा गडी गारद होईल. ओ यस ड्रॉप इट. आता यांना काय बोलणार, बरोबर की नाही. म्हणून मत हे सगळे संघ म्हणजे फिक्स नाहीत ना, बरोबर नाही. अर्धा मॉलचा सामान, अर्धा टपरीवाचा सामान, कोणाला दोष देणार. जीवदान आणि संघाची धाव संख्या झाली या ठिकाणी फक्त 7 धावा झाले. युगल पाटील 6 चेंडू 7 धावा. एक बळी अजून गेला असता परंतु जो झेल ड्रॉप झाला लॉंग ऑफला. अतिशय खराब फिल्डिंग. 7 पवन नवीन गोलंदाज आणि जिंकण्यासाठी अजूनही पाहिजे या ठिकाणी 32 धावांची गरज. उर्वरित चेंडू 18. यश 11 आणि वीरेश्वर 11. असा हा विद्यमान सामना. 2 टोळक्यामध्ये घमासान, धुमशान, काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला, जबरदस्त धुमत चक्री, चकमक, चुरस, ईर्ष्या, चढाव, संघर्ष, अहमामिका. एक अटीतटीचा सामना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक तयार. अविनाश देशमुख द न्यू मॅन. चला अविनाश देशमुख प्लीज स्टार्ट इट. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान. मिस्टर संजय सोलंकी रायगड जिल्ह्यामधील एक बुलंदाज, जबरदस्त विस्फोटक फलंदाज.
आणि हा येस बॅटची लिडिंग एज आणि चांगला क्षेत्ररक्षण अन्यथा आउटफील्ड फास्ट होती. एक धाव मुळे संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 8 वर. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगला सामना, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. याच्यानंतर अजूनही 2 सामने बाकी आहेत, बॅलन्स आहेत, 3 बाकी आहेत. मागवा अगरबत्ती वगैरे लावायला इथंच, देवाबत्तीची वेळ आहे नाही का. आणि हा येस स्वैर मारा, दिशाहीन मारा, उजव्या एसटीच्या बराच बाहेरून जाणारा, त्याला दंडित केलं. एक धावेचा इशारा. संघाचा टोटल स्कोर झाला 10 वर, 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटकार चौकारापासून जर वंचित ठेवलं, पुन्हा एकदा तुम्ही कमबॅक कराल. यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त कमबॅक. पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज. अंपायर डिसिजन विल बी फायनल. अतिशय चांगला निर्णय. पहिला थोडासा बाहेर होता, त्याच्यानंतर थोडंसं कमबॅक केलं, इशारा केला होता, परंतु पंचांचा मदत चांगलं, अतिशय चांगलं अंपायरिंग दिवसभरात या ठिकाणी. येस अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. अतिशय संत खेळ, कुर्मगती, संत गती, मंद गती, कासव चाप, कछुआ चाप. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 9. संपूर्णपणे बांधून ठेवलंय. दुसरं षटक अफलातून. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. आणि हा येस पुन्हा एकदा वाईट. दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा दंडित केले. धावा मिळतील 10. 1 धावेचा इशारा, 1 धावाची पेनल्टी. धाव संख्या 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 10. उर्वरित 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी. तर सन्माननीय दिगंबरजी मोरे यांना विनंती करतो प्लीज. चॅम्पियन ट्रॉफीचे दमदार आयोजक. यस काय भन्नाट चेंडू होता. पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी. यस पहिला वाईट पेक्षा जर जबरदस्त गोलंदाजी. तर मिळेल फक्त 1 धाव. सांगा टोटल स्कोर झाला 1-1-1. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही बॉल बाकी आहे षटकामध्ये. 2 बाकी म्हणजे वाईट जवळ 3 फेकलेत, नाही तर हे षटक यवानं संपलं असतं. 2 वाईट फेकले. अकरावर. आणि हा पुल करायचा होता या ठिकाणी. चेंडू जाईल ऑन साइडला, लॉंग ऑनला. 1 से ज्यादा कुछ भी नाही. कुठून मारतात तरी बॉल बाहेर जात नाही. 12 वर 12 फॉर 1. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. अजूनही 27 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. राईट आर्म हो द विकेट. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल मिड विकेट आणि लॉंगॉन यांच्यामधून ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. आणि मिळेल फक्त 1 धाव. आणि संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी. आणि पंचांचा बघूया या ठिकाणी. रेफर टू टेक्नॉलॉजी टीम.
चला प्लीज. आणि फेअर डिलिव्हरी म्हणजे हे सेटअप जवळजवळ संपलेला बघूया. 12 चेंडूमध्ये संघाची धाव संख्या 12. 13 म्हणजे 6.5 धावांत आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये पाहिजे या ठिकाणी 26 धावांची गरज. थँक्यू सर. सर 2 मिनिटं फक्त. तर इथे आपले सन्माननीय पाहुणे दिगंबरजी मोरे यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असं त्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय. तोवर आपण सन्मान करूयात. मी विनंती करतो नरजी मुंडे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सन्मानची देऊन पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे. मी प्रणालजी लाले सरांना विनंती करतो की आपला सत्कार केला जातो सन्मान चिन्ह देऊन. प्रणालजी लाले. त्याचबरोबर दुसरा सन्मान केला जाईल संजय सोलंकी यांचा. मास्टरमाइंड संजय सोलंकी यांचा सन्मान चिन्ह देऊन ते सत्कार केला जाईल. संदेश पाटील आपल्याला विनंती करतो आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. गोलंदाज प्रतीक लाले 5 चेंडूमध्ये 5. सुमित देशमुख. त्यानंतर मी विनंती करतो दिलीपजी पाटील सरांचा इथे सन्मान करायचा आहे सत्कार चिन्ह देऊन. त्याचबरोबर मायची उपदार शाळ देऊन दिलीपजी पाटील सरांचा मायची उपदार शाळ. त्याचबरोबर पुष्पगुच्छ दिलीपजी पाटील सरांचा सन्मान करायचा आहे. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका. त्यानंतर दिगंबरजी मोरे सुद्धा आलेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे. दिगंबरजी मोरे आलेत. चॅम्पियन लीगचे यशस्वी असे आयोजक दिगंबरजी मोरे यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर वळूयात आपण कॉम बॉक्स कडे. थँक्यू धन्यवाद. आणि या ठिकाणी तिसरा षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 balls to go, required 26 runs. आणि हा चेंडू पुन्हा ऑनसाइडला दमदार स्ट्रोक चेंडूचा डीप मिड विकेटला आणि दॅट शुड बी 4 runs. अतिशय चांगला फटका, जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या या ठिकाणी 17 व 17. धाव संख्या 17 वर सुमित देशमुख. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. चला स्पीडअप करा प्लीज. बॅकवर्ड गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि सीमा रेषेकडे बघूया. कावो कॉर्नर सीमा रेषे लगत, डीप मिड विकेट सीमा रेषे लगत. अतिशय अटॅकिंग अग्रेसिव्ह फिल्डिंग, जबरदस्त व्यूहरचना, अरस रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी. आणि हा लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर आणि दमदार स्ट्रोक. पहिल्यांदा चौकार नंतर मध्ये षटकार आणि उर्वरित समीकरण अजूनही सोपं करून ठेवलंय. प्रति षटकामागे 13 धावांची गरज असताना अतिशय टायमिंग शॉट. धावांची गरज. 10 मध्ये 16 धावांचे 1.60 इज द टार्गेट. इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. उर्वरित 10 चेंडू 16 धावांची गरज. षटक क्रमांक 3 प्रगती पदार सुमित देशमुख याचर केलेलं आक्रमण. हैदोस, थैमान, तांडव, प्रलय, अफलातून बॅटिंग. षटकार चौकारांची आतषबाजी, बोचार, दमदार बॅटिंग. चला जरा स्पीडअप करा. बॉल नाही का? मग दुसरा बॉल द्या. बॉलची काही कमी आहे का? बॉल कमी आहेत का सांगा मला. नाही ते कदा भैया आणायचा ठेवायला बॉल आणायला, बरोबर की नाही? त्याला 300 रुपये दिवसाला सगळे बॉल आणून देईल तो.
तुमचा कोणी कार्यकर्ता काम नाही करणार मग काय करणार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केला या ठिकाणी. चेंडू येस अन्यथा ओ येस देखो पुन्हा एकदा चांगलं 2 धावा मिळतील या ठिकाणी. खराब फिल्डिंग. धावा झाल्या या ठिकाणी 25. राहिल्या फक्त एनिमिन 14 धावा. उर्वरित चेंडू आहे त्या ठिकाणी 9 चेंडू 14 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकविला. मॅच टर्न केली. सामन्याला कलाटणी दिली सुमित देशमुख. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा नेऊन ठेवला. येस म्हटले सामना जवळ आणि आणखीन एक दमदार सिक्सर आहे सुमित देशमुख. ज्या 2 गोलंदाजी करामत केली त्याच्यावर मत यांनी पाणी टाकलंय. एक 31. राहिल्या फक्त 8 धावा एनिमेन. लोएस्ट टार्गेट. आणि आणखीन एक धडाका धूम धडाका. आणि म्हटले अजूनही बॉल बाकी आहेत खरे बा. अजून एक बॉल बाकी आहेत. धाव संख्या डिलिव्हरी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस या ठिकाणी वाईड. यस स्कोर इज लेवल. ओनली 1 रन नीडेड फॉर विक्ट्री. आणि दमदार विजय. आणि प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. मग तुम्ही श्रीलंकेचा बॉलर कसे ठेवला. रावणाच्या लंकेमध्ये जाऊन आले तो. त्या हनुमंताला कशाला ठेवला तुम्ही. बरोबर की नाही. तो शेवट त्याला दिलं बरं असतं नाही का. त्याला मागे ठेवला. म्हणजे परीक्षा जमण्याचा अभ्यास करून फायदा काय आहे. दोस्तो याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच म्हटलंय हात म्हटलंय तोच ना बॅट्समॅन या दादा.